नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे, मंगळवार काही आहे आज. आणि सकाळ सकाळ माझ्या डोक्यात आलं की अरे आपण खूप दिवस झाले घर व्यवस्थित साफ केलेलं नाही, क्लीन नाही केलेलं. हे जवळपास झालेले आहेत, म्हणजे रोजच्या रोज झाडून वगैरे होतं, रोजच्या रोज झाडून वगैरे होतं. पण कसं होतं की काही काही ठिकाणी नाही का थोडे जाळ्या झालेल्या असतात, किंवा कपाट म्हणा किंवा ड्रेसिंग टेबल म्हणा, आपण घाईघाईमध्ये आवरतो वगैरे ठेवतो आणि बाकी क्लीन करत नाही. तर आज मी सगळं एकूण एक क्लीन करायचं ठरवलं आहे. आता तुम्हाला पुढे दिसेलच मी पूर्ण सगळं स्वच्छता करणार आहे, म्हणजे एक गोष्ट स्वच्छता करणार आहे. म्हणजे ड्रेसिंग टेबल झालं, ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये मी जे काही ज्वेलरीचे बॉक्स ठेवले ते ज्वेलरीचे बॉक्स मी पूर्ण सगळे त्यातले ज्वेलरी काढून सगळं पुसून वगैरे व्यवस्थित सगळ्या ज्वेलरी परत व्यवस्थित सॉर्टिंग करणार आहे. प्लस त्याच्यानंतर कपडे आहेत, कपडे माझे मी एकदा आवरले होतं कपाट, पण पुन्हा एकदा थोडं मेसी झालेलं आहे. मध्यंतरी थोडं फिरायला गेलो होतो, परत मम्मीकडे जायचे याच्यासारखी मी, तर त्याच्यामुळे कसं पटकन कपडे घ्यायचे परत ठेवायचे, तर ते सगळं पूर्ण मेसी झालेलं आहे तो कप्पा. तर ते आवरायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला घरातलं सगळं पूर्ण फरशा बिरशा सगळं छान क्लीन पुसून घ्यायचे, म्हणजे एक म्हणजे आता बॉक्स कुठे ठेवले असतात, बॉक्समध्ये काही काही ठेवलेल्या असतात गोष्टी, तर त्या पण सगळ्या मला क्लीन करायच्या. तर मागं तुम्हाला कपडे वाळत दिसतात, आज खूप जास्त कपडे होते, म्हणजे जवळपास म्हणजे डेली तर होतेच, पण काही आम्ही फिरायला गेलो त्याचे कपडे होते, किंवा बेडशीटं म्हणा, ते सगळे आज मी धुवून टाकलेले आहे. आज ऊन जास्त छान पडलेलं आहे, तर म्हटलं सुकून निघतील. अर्धे कपडे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे टाकलेले आहेत, अर्धे घरात मम्मीकडून दोरी बांधून घेतली होती, कारण कधी मध्ये पाऊस जास्त येत होता, त्यामुळे कपडे काही वाळायचे नाही. तर मग मी आतमध्ये कपडे वाळत घालायचे, फॅन लावायचे जेव्हा मी म्हणजे ऑफिसला जायचे आणि मी मम्मीकडे जायचे, त्यावेळेस मग मी इथंच आतमध्ये वाळत घालायचे, त्यामुळे पटकन कपडे वाळायचे. आणि कसं मशीन आहे, वॉशिंग मशीन, त्याच्यामध्येच ऑलरेडी धुवून प्लस ड्राय होऊन निघतात आता आजकालच्या मशीनमध्ये आहेत, त्याच्यामुळे फक्त एक 5-10 मिनटात जरी टाकलं तरी पटकन वाळून निघतात कपडे, जास्त वेळ लागत नाही. मग सगळेचे सगळे कपडे जेवढे मला टाकायचे होते घरात तेवढे सगळे टाकलेले आहेत. किचन वगैरे मला किचनचं वरचं सगळं मी रोजच्या रोज क्लीनच करते, पण आज जरा बाकी सगळ्या व्यवस्थित भांडी वगैरे लावून ठेवायची. मला काही भांडी चेंज करायची चाललं आहे माझ्या डोक्यात, कारण खूप काही भांडी मला चांगली लागलेली नाहीत, काही भांडी छान आहेत. आणि जसं लग्न झालं तसं मी काही गोष्टी खरेदी केल्याच नाही, काही गोष्टी मला खरेदी करायच्या आहेत, पण मला बाळामुळे वगैरे काही वेळ भेटलाच नाही. तर हळूहळू मी सगळ्या गोष्टी चेंजेस करणार आहे घरामध्ये, तुम्हाला दिसेलच. आता मी थोडीफार फ्री झालेली आहे, आता समर्थाला व्यवस्थित कळायला लागले, त्याच्यामुळं काही ती झोपली की मी माझी बाकी कामं करून घेते. स्टार्टिंगला कसं फर्स्ट सेकंड थर्ड मंथला थोडंसं मी पण माझी बॉडी एवढी साथ द्यायची, म्हणजे मी एवढं काही काम करू शकत नव्हते, तर आता व्यवस्थित आहे, तर म्हटलं सगळं करून घ्यावं. तर तुम्ही पहा कसं मी क्लीन केलं माझ्यासोबत. आहुंनी पण थोडी मदत केली, त्यांचं आज ऑफिस सुद्धा त्यांनी मला मदत केली. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केल्याचं आपल्या नक्की करा. आता मी छान फ्रेश झाली, सगळं घर आवरून झाले, आता बघा मी कसं केले ते. खराडीचा उरूस होता, त्यावेळेस मी आणि आहुंनी छान पडदे घेतले होते, ते पडदेसुद्धा आम्हाला लावणं झालं नाही. आणि आज मी ठरवले की आज पडदे वगैरे सगळं चेंज करायचं आहे, तर सगळं पडदे वगैरे सगळे न्यू घेतलेले आहेत, ते चेंज केल्यानंतर पूर्ण घर कसं दिसेल ते तुम्ही आता पाहात. तर सगळ्यात महत्त्वाचं सकाळपासून मी किती मेहनत घेतली आहे आज, कारण समर्था झोपायची त्यावेळेस मी पटकन आवरून घ्यायची, समर्था उठायची त्यावेळेस मी ड्रेस वगैरे चेंज करून हातपाय धुवून परत तिला फीड वगैरे करायची, त्याची काळजी घेतली स्वच्छतेची मी. आणि आता पूर्ण सगळं स्वच्छ क्लीन झालं आहे, झाडून पुसून झालेलं आहे. तर आणि धडपडले पण आहे मी थोडंसं पायाला लागलं पण माझ्या मुक्कामात, पण एवढं काही नाही, होत राहतं. आणि छान आता हेअर वॉश पण केलेलं आहे, छान तेल लावलं तर रात्री, त्यामुळे आता छान ऊन पण घेते, मस्त वाटते. तर आता ही वेळ नाही ऊन घ्यायची, पण खूप थंडी आहे, इतकं थंडी आहे की धुकं वगैरे दिसत आहेत तिकडं पलीकडच्या साईडला, तिकडच्या बिल्डिंग्स वगैरे काही दिसत नाही आहे. तर चलो चलते आहे. आता मी सगळं आवरलेलं आहे घर, तर मला सगळ्यात महत्त्वाचे पडदे चेंज करायचे आणि पुढे बघा. आणि त्याच्यानंतर मग मी पूर्ण शेवटला तुम्हाला दाखवेल की कसं घर स्वच्छ झाल्यानंतर कसं दिसतंय. पण हळूहळू मी किचनमधल्या पण गोष्टी बदलणार आहे, त्या ज्या वेळेस बदल्या त्यावेळेस नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते मी दाखवलंच, काही गोष्टी विकत घेतल्या, नवीन काय घेतलं की मी ते तसं तुमच्यासोबत आता डेली शेअर करत राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे की मला विचारायचं तर गणपतीचे माझे ब्लॉग काही पेंटिंग राहिले होते, तर तुम्हाला आवडेल का ते बघायला, कारण मला असं वाटते टाकावं, परत असं वाटते नको टाकायला, टाकावं की नका टाकावं, पण तुम्हाला आवडतात बघायला. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की गणपतीचे ब्लॉग मी टाकू की नको टाकू, कारण ते माझे पेंडिंग आहेत टाकायचे, मी ते शूट करून ठेवलेले आहेत, एडिट करून फक्त पोस्ट करायचे बाकी आहेत. तर मला माहिती तुम्हाला आवडणारच ते, एवढी मेहनत घेतली ते ब्लॉगसाठी, तर मी नक्की पोस्ट करेन, पण तुम्हाला आवडेल का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कसं वाटला हा ब्लॉग ते पण शेवटी कमेंट करायला, पूर्ण ब्लॉग बघा आणि मग नक्की सांगा. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी आज ठरवलं आहे की घर साफ करायचं आहे. आता का करायचं, तर काय होतं,
इकडं तुम्ही पाहिलंच असेल आहोंची मीटिंग चालली होती, त्यामुळं मला इकडचं जास्त आवरता येत नव्हतं. तर मग मी म्हटलं चला हॉल आवरून घेऊयात आधी. तोपर्यंत ड्रेसिंग टेबल आवरून घेतलं आणि इथं मी आता चलो तर हे तुम्हाला दाखवून देते की ड्रेसिंग टेबल माझा मी ऑलरेडी आवरून ठेवला, त्यांची मीटिंग चालली होती तोपर्यंत. आणि हे बाकीचा इतका सारा पसारा, कारण खूप सारे कपडे पण व्यवस्थित ठेवायचे होते. मग टेबलवर पण भरपूर सामान होतं, तर टेबल वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन केला. आणि आता बाकी मला हॉल आवरायचा होता. तर हॉलमध्ये काही इतकी काही घाण वगैरे नव्हते, पण कसं आता मला घरी जायचं होतं, म्हणजे सासरी जायचं आहे. तर मग त्याच्या तिकडून आला एक आठवडा म्हणजे 2-4 दिवस जरी गेला परत धूळ वगैरे होते. तर म्हटलं चला आपण सगळं व्यवस्थित आवरून ठेवा, बाळाची औषधं वगैरे सगळं छान रचून ठेवायत. असं कधी वेळ भेटत नाही, पण आज निवांत वेळ भेटला होता. समू पण खेळत होती आणि मग तिचं झोपायची पण वेळ झाली होती. तर मग म्हटलं चला, तर व्हिडिओ करायचं हे कारण की म्हटलं की बाळ सांभाळून कसं मी करते आहे. तर काश हा व्हिडिओ जितका फास्ट होतं आहे तितकं फास्ट जर आपल्याला जसं काही रोबोटसारखं काम करता आलं असतं तर किती भारी झालं असतं ना. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तर किती फास्ट दिसते, पाहायला इतकं भारी वाटते, पण काम करून मी इतकी जास्त थकले होते मला सांगू शकत नाही. पण मग एक दिवस असा कधी कधी होतं ना की अरे आज आपण असा उत्साह येतो खूप जास्त की आज सगळंच आवरूया, आज सगळंच करूया, सगळी कामं करूयात. त्याप्रकारे आज मला खूप जास्त उत्साह आला होता. तर मग इकडं झाडून पुसून झालं होतं माझं, तर मग सगळे कपडे वगैरे ठेवले आणि इथं फायनली माझं सर्व स्वच्छ झालेलं आहे. देवपूजा वगैरे करून सगळं व्यवस्थित ठेवलं. हॉल आणि किचन आवरून घेतलं. मग बाळाला खाली चटई वगैरे टाकली, म्हणजे मी बेडरूम आवरून घेईल तोपर्यंत बाळ इकडे छान मस्त खेळेल. आणि आता काम आहे ते कपडे वाळत घालायचं. भरपूर कपडे धुवायला टाकले होते. नशीब मम्मीने बेडरूममध्ये तुम्हाला माहितीमध्ये पावसाळा सुरू होता, तर बाहेर कपडे वाळायचे नाही, तर बेडरूममध्ये दोरी बांधून ठेवली होती मम्मीने कपडे वाळण्यासाठी, कारण बाळ आहे, लहान बाळ आहे तुम्हाला माहितीच आहे. तर मस्त आधी जेवण करून घेतलं आणि जेवण झालं, पोटोपा भरला, मस्त अजून एनर्जी आली. थोडं 5-10 मिनटं रेस्ट केला, नंतरच सुरुवात केली. नाही तर जेवण केलं परत काम केलं असतं तर त्रास झाला असता. तर थोडा आराम करत करत मी सर्व काम करत होते. मला पूर्ण दिवस गेला. तर इथं मी कपडे वाळत घालते, जे पटकन सुकता येईल. फुल फॅन लावला होता, म्हणजे पटकन कपडे वगैरे सुकून जाते. आणि मशीनमध्ये लावलेले असतात त्याच्यामुळं ऑलरेडी वाळून निघतात. त्यामुळं काही 10-15 म्हणजे लय अर्धा तास लागतो कपडे वाळायला. आणि ऊन पण छान पडलं होतं. तर तुम्ही पाहू शकता घरात बाहेर म्हणजे किती सारे कपडे मी धुवायला टाकले होते. जे कपडे मला घाण वाटत होते ते सगळे मी धुवून टाकले. छान सगळं ड्रेसिंग टेबल म्हणा, कपाट म्हणा, सगळं एकूण एक गोष्ट मी छान पुसून काढलेली आहे. आणि इथं मला बाळाचे मेडिसिनची खूप सॉर्टिंग करायची होती, कारण खूप सारे औषधं अशी होते की जे लागत नाही आहे, ते पण मला वेळच भेटायचा नाही. तर मग इथे मी सगळं सॉर्टिंग केलं, व्यवस्थित ठेवलं, जे लागतं आहे ते फेकून दिलं. तर खूप भारी वाटत होतं जेव्हा एक गोष्ट क्लीन होत होती ती. आणि मग फायनली आहो आणि समर्था बघायला आली की मम्मा काय करते, मम्मा झाली का नाही, कारण तिला असं वाटलं की मी तिला सोडूनच गेले. तर मग मी तिला घेतलं थोडा वेळ आणि मी नेमकी बेडवर थोडीशी पडले, तुझ्या पायाला लागलं. मग आहो म्हटले राहिलेलं मी करतो. तर त्यांनी फक्त मी सगळं आवरलं होतं, फक्त मग बेडरूम झाडायची बाकी होती, त्यांनी झाडून घेतलं. नवीन मी पडदे लावून झाले, सगळे हे क्लीन झाले, सोपे पण मी स्वच्छ पुसून काढलेले आहेत. आता फक्त हे कपड्यांच्या घड्या घालायच्या, त्या आम्ही सकाळी भरपूर कपडे धुतले जाते, एवढंच राहिलेलं आहे. इकडं किचन बघू शकता, स्वच्छ आणि क्लीन दिसतं आहे. पूर्ण सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. व्यवस्थित माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि आहोंनी बनवलेले आहे खवा, तर पाहू शकता. आता त्याची बर्फी बनवायची साखर टाकून, मग झालं पूर्ण. ती काही त्यांनी सकाळपासून मेहनत घेतली याला खव्याला बनवायला, तर खूप भारी झालं. मी टेस्ट केलं तर आता त्याचं फक्त साखर टाकून बर्फी बनवायची. इकडं मी सगळं व्यवस्थित ठेवलं, छान मोकळं किचन वाटतं आहे. इकडचं पण सगळं आवरलं, फ्रीज वगैरे आवरून घेतला. आता मी तुम्हाला दाखवते. इकडे आहो रेडी झालेले आहेत. आता आम्ही चाललो आहे खाली आणि मला समर्थाला आवरायचं, तर मस्त बेड पण छान व्यवस्थित क्लीन झाले. हे पण सगळं व्यवस्थित आम्ही ठेवलेत, सगळे मेडिसिन वगैरे व्यवस्थित ठेवून दिलेलं. तरी सगळं पडदे लावून टाकलेले आहेत. तर थोडंसं लाईटीमुळं तिथून चमकतं आहे. तर असं सर्व व्यवस्थित रेडी झालेलं आहे. हे सगळे मशीन ठेवून द्यायचे व्यवस्थित. आणि इथे मी वॉचचं कलेक्शन केलं आहे इथं छानपैकी. तर आता मला छान बॉक्स बघायचं आहे, त्याच्यात सगळे मी घड्याळ ठेवत. अजून घड्याळ आहेत ते अजून ठेवल्याने, पण जे रोज गोल्डवाले ते ह्याच्यात सगळे ठेवून दिलेले आहेत. बाकी मग तुम्हाला ज्वेलरीचं वगैरे जेव्हा आवडेल तेव्हा मी दाखवेल. प्रकारे शॉपिंगला कपडे इडून तेल घेतलेलं आहे, तर घेतो सगळे. इथं मस्त आहे आमच्या शेजारी.
सामान घेऊन झालेलं आहे आणि या पोळीचं दिसतं तोंडात बरं घालायचं हे. तर इथं खूप मस्त असे आहोंनी बनवलेले आहेत पेढे, जे की दुधाचे बनवले, त्याचा खवा बनवला त्यांनी दिवसभर त्यांनी. मी व्हिडिओ शूट नाही केला, आम्हाला वाटलं म्हणजे त्या फर्स्ट ट्राय होता की होईल का नाही, होईल की नाही, कसं होईल वगैरे. पण असं वाटत होतं आता वाटतंय की शूट करायला हवं होतं. पण इतके भारी झालेलं आहे पेढे. तर मी खाल्लं आहे, आऊंनी खाल्ले. आता आम्ही हे सगळे माझ्या मम्मीला देणार आहे, आऊंच्या आईंना वगैरे, त्यांना पण आता घरी जाणार आहे तर त्यांना पण देणार आहे. तर खूप भारी झालेले आहेत पेढे. ते पाहू शकता, होममेड पेढे आहेत, किती भारी आहेत आणि टेस्टला पण एक नंबर लागत आहेत. कसलंच बाहेरचे कसे त्याच्यात काही काही गोष्टी मिसळलेल्या असतात, तर हे सगळ्यात भारी. आता ह्याच्यावर काजू बदाम लावले तर इतके भारी लागतील की काही सांगायलाच नको. एक नंबर. हो, आय एम ॲप्रिशिएट. खरंच खूप भारी झालेलं आहे. खाली वॉकिंग करायला इकडून चांगलं दिसतंय, तर वॉकिंग करायला आलो होतो. खूप थंडी आहे, मस्त गुलाबी गुलाबी थंडी. तुमच्या इकडे थंडी आहे की नाही नक्की सांगा कमेंट करून. तर भरपूर थंडी आहे इकडे आणि शेजारीच इकडे नदी असल्यामुळे खूप जास्त धुकं आहेत आणि कसं कॅमेऱ्यामध्ये तर ते दिसत नाही, पण नॅचरलमध्ये खूप भारी वाटतं. मला थंडी जास्त आवडते, जास्त उन्हाळा वगैरे आवडत नाही आणि पावसाळाही इतका आवडत नाही, तर थंडी जास्त छान वाटते मला. तर चला, आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर मी मस्तपैकी आता हे करून आले, जेवण बनवून आले. छान मसाले भात वगैरे बनवलेला आहे, कारण खूप जास्त दमले होते. तर बनवलेला आहे पालक बीट आणि गाजर याचा मिक्सचर करून असा बरा मसाले भात बनवला आहे, हेल्दीवाला राईस. तर हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि भारी वाटते, आज फ्रेश वाटते. मस्त सगळं दिवस पूर्ण आज पूर्ण वर्किंग बिझी होता. खूप जास्त मेहनत घेतली आज घर साफ करायला. आणि आता लग्नाला जायचं आहे आम्हाला. तुम्हाला आता लग्न आहे गोडगेंच्या फॅमिलीमधलं, म्हणजे माझ्या सासरकडं घरातलं लग्न आहे. तर त्याला जायचं आहे आम्हाला वावीला पुन्हा. तर त्यासाठी म्हटलं जायच्या अगोदर घर साफ वगैरे करून घ्यावं, कारण आल्यानंतर पुन्हा धूळ वगैरे होते. आणि समर्थ असल्यामुळे समर्थ आता लहान आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी कशा स्वच्छ राहिल्या पाहिजेत ती, कारण तोंडात वगैरे बोटं वगैरे घालते तर धुवू नको घरात, म्हणून सगळंच क्लीन ठेवते. तर आता त्याची पण तयारी, साडी वगैरे मी सगळं साडी वगैरे आणायला जायचं होते. मी साडी वगैरे आणून सगळं रेडी ठेवलेलं आहे, काय घालायचं सगळं रेडी ठेवलं आहे. फक्त आता बॅग पॅक करायची आणि मग निघायचं आम्हाला लग्नाला. तर तसं लेटच झालं, पण आता दोघांचंही काम चालू आहे, ऑफिस चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही काही लवकर गेलो नाही. कारण आता लगीन घाई ते पुऱ्या वगैरे असतात तिकडे, तर पुऱ्या वगैरे सुरू झालेल्या आहेत तिकडे. पुऱ्यांचा कार्यक्रम असतो इकडे नाशिकला. काय बऱ्याच जणांना माहिती असेल नाशिककरांना, पुणेकरांना माहिती नाही, कारण पुणेकरांकडं इकडे तसली पद्धत नाही. तर इकडे लग्नाच्या अगोदर पुऱ्यांचा कार्यक्रम असतो, मग हळद घाणा वगैरे तसल्या गोष्टी असतात. तर त्याला काही मी नव्हते. आता मी डायरेक्ट आता हळद आणि त्यालाच जाणार आहे, कारण अहोंना पण वर्किंग आहे, मला पण वर्किंग आहे. त्यामुळे सुट्टी घेता येणार, कारण मॅटर्निटी लिव्ह झाल्यानंतर आता 6 महिने सुट्टी असल्यामुळे परत लगेच पटकन सुट्टी घेता येणार नाही मला. तर चलो, ते सांगेलच पुढे, तुम्हाला दिसेलच लग्न वगैरे कसं लुक असणार आहे माझं ते. स्टे ट्यून. तर बाय, तुमची काळजी.